नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या पोलीस भरतीसाठीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण मॅथ्स अटीचा हा टॉपिक आज बघणार आहे. आपण आजचा टॉपिक बघणार आहे लसावी आणि मसावी, HCM अँड LCM. सोबतच हा टॉपिक वेगवेगळ्या एक्झामसाठी पण तुम्हाला युजफुल होईल. कंबाईन्स असेल, ग्रुप बी, ग्रुप सी, SSC, बँकिंग. ओके, सो आपण वेळ न घालवता टॉपिक कडे येऊया. बघा, आपल्याला बघायचं आहे HCF आणि LCM. HCF म्हणजे मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, सो इथे मुलांना कन्फ्युजन होतं की हायेस्ट म्हणजे खूप मोठी संख्याचा आन्सर असेल किंवा लहान संख्या म्हणजे छोटी संख्याचा आन्सर असेल. तर इथे सरळ सरळ न जाता आपल्याला बघायचं आहे की इथे काय दिलेलं आहे. ओके, हायेस्ट म्हणजे महत्तम, सगळ्यात मोठी, कॉमन की जी संख्या कॉमन आहे, आणि फॅक्टर. ओके, फॅक्टर म्हणजे काय की एखादी संख्या आपण त्याला वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केल्यानंतर जो सगळ्यात मोठा भाग आहे, सो दॅट इज फॅक्टर. ओके, हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, आणि तो कॉमन असणार आहे दोन संख्यांमध्ये. नेक्स्ट इज अ लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य काय, लीस्ट कॉमन फॅक्टर. ओके, ही लहानात लहान संख्या आहे, दोन दिलेल्या संख्यांमध्ये असेल त्याच्यामध्ये कॉमन आहे आणि ही मल्टिपल आहे. ओके, म्हणजे त्याच्या पटीत, जसे की आपण 12 घेतलं तर 12च्या पटीमध्ये येणारी पुढची संख्या 24. ओके, पुढची संख्या 36 म्हणजे 12चा टेबल, 12चा पाढा, हे झालं त्याच्या पटीमध्ये, दॅट इज मल्टिपल. आणि मग दोन संख्या दिल्या असतील तर त्यातला सगळ्यात छोटा कॉमन आपल्याला इथे काढायचा असतो. ओके, एक एक एक्झाम्पल आपण बघूया, तिथून तुम्हाला डाउट्स क्लिअर होतील. ओके, बघा, फर्स्ट आहे आपली संख्या 12 आणि 14चा मसावी. 12 आणि 14चा लसावी आपल्याला काढायचा आहे. ओके, लसावी म्हणजे काय की जिथे आपल्याला काढायचा होता मल्टिपल, लीस्ट कॉमन मल्टिपल. ओके, बघा, आपण दोन पद्धतीने याला काढायला शिकूया. ठीक आहे, दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. सो 12 आपण पहिल्यांदा घेतलाय, मल्टिपल आहे, तो 12च्या पटीमध्ये असणाऱ्या संख्या आपल्याला लिहायच्या, म्हणजे अगदी इझिली 12चा टेबल आपल्याला लिहायचा आहे. बघा, ओके, त्याच्यानंतर सेम आपल्याला तसाच 14 साठीचा टेबल लिहायचा आहे. ओके, इथे मी थांबते. जर आपण या दोन्ही संख्यांमध्ये बघितलं तर इथे 84 आणि इथे सुद्धा 84 ह्या दोन संख्या कॉमन आल्यात, आणि ही सगळ्यात छोटी संख्या किंवा सगळ्यात पहिली संख्या याची कॉमन आहे. ओके, यापूर्वी या सर्व संख्या अनकॉमन आहेत. ओके, म्हणून काय होणार, 12 आणि 14चा लसावी असेल, जी संख्या तिथे कॉमन आहे आणि सगळ्यात लहान आहे, दॅट इज 84. ओके ओके, सो तुम्ही म्हणाल मग पुन्हा दरवेळेला आम्ही टेबल्स लिहायचा आहे, हीच संख्या जर 3 अंकी किंवा 4 अंकी झाली तर. ओके, सो आपण वेगवेगळ्या जे काही ऑल टाइप्स ऑफ एक्झाम्पल लसावी आणि मसावी मध्ये येतात ते सगळे आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आता मी तुम्हाला दुसरी मेथड सांगते. दुसऱ्या मेथडने बघा आपण याला कसं सॉल्व्ह करणार आहे. पहिली लक्षात ठेवा, आपण काय केलंय, टेबल लिहिलाय. टेबल लिहिल्यानंतर जी संख्या सगळ्यात लहान किंवा सगळ्यात पहिली जी संख्या कॉमन येते, ओके, दोघही संख्यांमधली, ती आहे 84 आणि तो असतो त्याचा लसावी. ओके, नाउ आपण बघूया सेकंड मेथड. ओके, बघा, 12 आणि 14 इथे आपल्याला याचे फॅक्टर्स पाडायचे. ओके, म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय बघा, अवयव पाडणं आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला करायचंय. ओके, 12 आणि 14चे अवयव हे कसे पाडायचे, त्यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या माहिती पाहिजे. आणि बेसिक 3 डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत, 2 ची, 3 ची आणि 5 ची. मी 2 मिनिटात ते तुम्हाला एक्सप्लेन करते. जसे की सपोज 2 ची जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट असेल, 2 ची कसोटी असेल, तर 2 ची कसोटी आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आलेले पाहिजे. ओके, काय असायला पाहिजे, एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 त्याच्या युनिट प्लेसला यापैकी जर अंक असेल तर त्या जो काही संख्या दिलेली संख्या आहे तिला 2 ने पूर्ण भाग जातो. ओके, 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट,
3 साठी म्हणजे तुम्हाला संख्या बघून ठरवायचं आहे की या संख्येला 3 ने डिवाइड होणार आहे का, तर तुम्हाला दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे. त्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. ओके, सपोज 96 ही संख्या घेतली आणि मला डिसाइड करायचं आहे हा याचा डिव्हिजिबल आहे का. सो मी दोघांची बेरीज करणार. 99 प्लस 6 15. ओके, आणि 15 3च्या टेबलमध्ये 15 येतो म्हणून या संख्येला पूर्णपणे डिवाइड होणार आहे. बेरीज करायची आणि बेरजेला 3 ने भाग द्यायचा आहे. आणि 5 साठीची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 हे नंबर येतात त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. ओके, ह्या तीनच आपल्याला खूप जास्ती लागणारे टेस्ट आहे आणि या तिघांवरती आपला टॉपिक जवळजवळ 80 to 90% टॉपिक आपला कव्हर होऊन जाईल. ओके, पुढे बघा. सो आपल्याला काय करायचं आहे, 12 युनिट प्लेसला काय 2 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होईल. ओके, सो इथे पण बऱ्याचदा मुलांना कन्फ्युजन असतं. सो व्यवस्थित बघा, ज्या संख्येने आपल्याला डिवाइड करायचं आहे ती आपण इथे लिहिली आणि तिला आपण 12 ने डिवाइड करणार आहे. ओके, सो 12 डिवाइडेड बाय 2, 12ला जर आपण 2 ने भाग दिला तर आन्सर येणार आहे 6 दुने 12. ओके, तसंच पद्धतीने 14ला पण भाग जाईल कारण एकक स्थानी 4 आहे. ओके, म्हणून भाग जाईल 2 साती 14. ओके, इथून या संख्यांना भाग जाणार नाहीये कारण एकीकडे 6 आहे आणि एकीकडे 7 आहे. तर 7 हा पुन्हा ऑड नंबर आला, विषम संख्या झाली, एकक स्थानी 7 आहे. सो हिला 2 ने डिवाइड होणार नाही. ओके, मग इथून पुढे आपल्याला लसावी काढायचं कसा. लसावी काढण्यासाठी जी काही कॉमन संख्या आलेली आहे, आता इथे कॉमन संख्या किती आहे 2, गुणीला ज्या काही खाली आलेल्या संख्या आहेत त्याला पण आपण सोबत इथे कॉमन घ्यायचं आहे. ओके, म्हणजे इकडे असणाऱ्या संख्या गुणीला इकडे असणाऱ्या सर्व संख्या. ओके, म्हणजे काय आलं 2 गुणीला 6 गुणीला 7. ओके, सो 2 गुणीला 6, 6 दुने 12 आणि 12 गुणीला 7 84. सेम आपला आन्सर आलेला आहे. ओके, तुम्ही दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट पुढे बघा, 5 आणि 7चा लसावी. ओके, अशा पद्धतीने संख्या असेल तर आता 5 आणि 7 दोनही संख्यांना आपण जर बघितलं तर दोघही संख्या एकमेकांच्या टेबलमध्ये येत नाहीये. ओके, म्हणजे आपण याला फॅक्टर नाही पाडणार, डायरेक्टली आपण यांचं काय लिहिणार आहे टेबल. ओके, ओके, सो 5 7 चा 5 ची 7 35. सेम 7 चा टेबल लिहिला तर आन्सर पुन्हा काय येणार आहे 5 पर्यंत. 7 5 35. ओके, सो आपल्याला इथून ट्रिक काय मिळते, ज्या वेळेला 2 आपण प्राइम नंबर घेतोय. ओके, ही प्राइम नंबर आहे. प्राइम नंबर म्हणजे अशा संख्या की ज्या कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, मूळ संख्या ज्यांना आपण म्हणतो. ओके, की त्या संख्या तीच संख्या आणि 1 सोडून इतर कोणत्याही संख्येच्या टेबल्स मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही किंवा इतर कोणतेही त्याचे फॅक्टर्स नाही आहेत. ओके, म्हणून इथे काय होईल, त्या संख्यांचा डायरेक्टली केला जातो गुणाकार. 7 5 35. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, काय होत आहे की ज्या वेळेला मूळ संख्या येतात तर मूळ संख्यांना डायरेक्टली गुणाकार केला जातो आणि तेच त्याचं आन्सर असतं. मूळ संख्या म्हणजे काय की अशा संख्या ज्यांना तीच संख्या आणि 1 याशिवाय इतर कोणतीही संख्या फॅक्टर नसतो. ओके, नेक्स्ट. ओके, पुढे आपल्याला दिलंय 2 4 8 16 आणि 32 यांचा लसावी काढा. ओके, सो इथे आपल्याला संख्या दिलेत. अगदी आपण संख्यांचा विचार केला सो 32 ही अशी संख्या आहे, 32 ही अशी संख्या आहे, हे आपल्याला बघून सॉल्व्ह करता येतंय. ओके, पुन्हा आपण याला सॉल्व्ह करणार नाहीये कारण वेळ पण आपल्याला वाचवायचा आहे. मॅक्झिमम क्वेश्चन्स आपले कव्हर झाले पाहिजे लिमिटेड टाइम मध्ये. ओके, 2 ला 32 ने भाग जाणार आहे. ठीक आहे, युनिट प्लेसला 2 आहे. 4 8 चोक 32, 8 लाही भाग गेलाय. 16 16 दुने 32 आणि 32 एक 32. 32च्या टेबल मध्ये सुद्धा 32 येतोय. ओके, म्हणजे 2 4 8 16 आणि 32 या सर्वच टेबल मध्ये आपल्याला 32 ही संख्या बघायला मिळते. म्हणून इथे तुमचा एलसीएम काय असणार आहे
32. ह्याला तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाहीये, ट्रिकी वेने हे तुम्ही आन्सर फाइंड करायचंय. ओके, पुढे बघा 25, 40, 30 तो कोणत्या लहानात लहान संख्येने पूर्ण भाग जातो? या संख्यांना कोणत्या लहानात लहान संख्येने भाग जातो? जेव्हा लहानात लहान असा आलेला आहे म्हणजे तो एलसीएम आहे. ओके, जेव्हा लहानात लहान असा उल्लेख केलेला आहे तेव्हा समजायचं की हा लसावी आहे, एलसीएम आहे आणि तो आपल्याला काढायचा आहे. ओके, बघा 25, 30 आणि 40. ओके, चला आपण यांचा एलसीएम काढूया. या तीनही संख्यांना 5 ने डिवाइड होत आहे. सो मी याला 5 ने डिवाइड केलं तर आलं 5 5 जा 25, 5 5 25, 5 30 आणि 5 8 40. ओके, त्याच्यानंतर पुन्हा मी डिवाइड करणार आहे. आता इथे 5 ला डिवाइड होणार नाही, कॉमन निघत नाहीये, पण या दोन संख्यांमध्ये मात्र कॉमन निघतोय. 2 अशी संख्या आहे की 2 ने 6 आणि 8 या दोनही संख्यांना भाग जाणार आहे. मी इथे दोनही संख्यांना भाग दिला. 5 मी ऍज इट इज लिहिला, 2 6 2 8. ओके, इथून पुढे या तीनही संख्यांना कोणताच कॉमन फॅक्टर नाहीये, भाग जाणार नाहीये. सो पुन्हा आपण काय करणार आहे, यांचे कॉमन असणारे फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय सगळ्याच संख्यांना, या खालच्याही ज्या संख्या आहेत त्यांना आपण, ज्या अनकॉमन आहेत त्यांना पण आपण मल्टिप्लाय करणार आहे. सो आपल्याला एलसीएम मिळेल 5 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4. ओके, 5 गुणिला 5 25, 25 दुने 50 आणि 3 चोक 12, 12 गुणिला 5 60, 12 पंचे 60 आणि हा एक 0 ऍज इट इज आपण त्याच्यावर लिहिला. ओके, क्लिअर. आपण पुन्हा एकदा बघूया काय केलं आपण इथे. 25, 30 आणि 40 यांचा लहानात लहान संख्येने पूर्ण भाग जाणारी संख्या विचारलं होतं. जेव्हा लहानात लहान असा उल्लेख केलेला आहे याचा अर्थ तो एलसीएम आहे. ह्याला आपण 5 ने डिवाइड केलं. 5 ने डिवाइड केल्यानंतर हे त्याचे फॅक्टर्स आले आणि हे 5, 3 आणि 4 हे भाग न जाणारे भाग आलेत. सो आपण या सगळ्यांना मल्टिप्लाय केलं 5 × 5 × 2 × 3 × 4. ओके, ह्या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर 600 हे त्याचं उत्तर आलं. बऱ्याचदा मुलं इथे पण कन्फ्युज होतात. सो सरळ सरळ गुणाकार करायला जाऊ नका. म्हणजे 5 गुणिला 5 25, 25 दुने 50, 50 गुणिला 3. ओके, सो ते 150 समथिंग येईल गुणिला 4. सो इथे पण तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये ट्रिक्स वापरायला पाहिजे. याला आपण राउंडिंग मेथड म्हणतो की जेणेकरून सोप्या अंशांकडे येईल. जसे की बघा 25 दुने 50, सो मला 12 ला 50 ने मल्टिप्लाय करणं सोपं आहे. इन्स्टेड ऑफ 150 ला 4 ने गुणू. ओके, 150 ला 4 ने गुणण्यापेक्षा, सरळ सरळ गुणण्यापेक्षा त्याला तुम्ही ब्रेक डाऊन करा आणि त्याला स्मॉल छोट्या छोट्या संख्यांमध्ये आणा आणि मग तिथून तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. सो आपण पुढची एक्झाम्पल्स बघताना याही छोट्या छोट्या ट्रिक्स बघणार आहे. ओके, पुढे बघा हा जरा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. my4k and ynk2 चा लसावी काढा. ओके, म्हणजे सपोज ह्या दोन संख्या, पहिली संख्या आहे m y चा चौथा घात k, m y चा चौथा घात k ही एक संख्या आहे. ओके, दुसरी संख्या आहे y n k चा दुसरा घात. ओके, दोघांमध्ये जर आपण बघितलं दोघांमधून आपल्याला काढायचे कॉमन, जे जे कॉमन निघतायत. ओके, आणि याशिवाय सपोज याला जर मी डिवाइड केलं तर इथे काय आहे, m आहे, y गुणिला y गुणिला y गुणिला y 4 वेळेला आणि इथे k आहे. ओके, इथे काय काय आहे, y आहे, n आहे आणि k 2 वेळेला आहे. ओके, सो हा एक k, हा एक k, हा एक कॉमन झाला. y याच्याकडे आणि याच्याकडे पण आहे. ओके, हे कॉमन झालेत आणि बाकी मग आपल्याकडे काय काय राहिलं हे सगळ्यांना आपण घेणार आहे. म्हणजे जे आपण असं नाही करणार आहे की इथे y चा चौथा घात आला आणि हा एक, सो y चा 5वा घात असं लिहायचं नाहीये. ओके, त्याच्यापैकी एक y काय होणार आहे, कॉमन होणार आहे. एक y काय होणार आहे, कॉमन होणार आहे. आणि इथे पण सेम, इथे k, इथे k स्क्वेअर आहे म्हणजे k चा 3रा घात असं होणार नाही. तर एक k काय
काय निघणार आहे, त्याच्यातून कॉमन निघणार आहे. ओके. आणि जे अनकॉमन आहे, जसं की इथे MA आणि इथे NA, हे अनकॉमन आहे, दोन्ही ठिकाणी वेगवेगळे, पण हे दोन्ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील. ओके. सो आलेला आन्सर बघा काय असेल, MNY चा चौथा घात. तुम्हाला अगदी सोप्या ट्रिक मध्ये सांगायचं तर जिथे सगळ्यात मोठा घात आहे ती तुम्ही संख्या डायरेक्टली उचला, काहीही न करता. ओके. जसं की इथे Y आहे, इथे Y चा चौथा घात आहे, ह्याकडे काही लक्ष न देता इथे चौथा घात आहे, ऍज इट इज चौथा घात लिहा. इथे K चा दुसरा घात आहे K, सो ऍज इट इज K चा दुसरा घात लिहा. आणि जे अनकॉमन भाग आहेत ते सगळे सुद्धा याच्याकडे इन्क्लूड करा. म्हणजे याचा लसावी येईल MNY चा चौथा घात K चा दुसरा घात. क्लिअर? ओके. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. बघा, आत्ता सुरू होतोय आपला मसावी. आतापर्यंत जे एक्झाम्पल्स आपण बघितले ती सगळी लसावीची उदाहरणं होती. आता आपण सुरू करतोय मसावी. ओके. महत्तम सामायिक विभाजक. ओके. ठीक आहे. बघा काय विचारले आपल्याला, 12 आणि 18 चा मसावी. सेम पद्धत तीच आहे की इथे पण आपण काय करणार आहे, दोघांचे फॅक्टर्स पाडणार आहे. लसावी आणि मसावी मध्ये आपण ज्या पद्धतीने संख्या लिहिल्या होत्या सो त्याच पद्धतीने आपण इथे संख्या लिहिणार आहे. थोडासा फरक फक्त आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. सेम इकडे युनिट प्लेसला एकक स्थानी 2 आहे आणि 8 आहे, म्हणजे दोनही संख्यांना 2 ने डिवाइड होईल. सो बघा, 2 ने 12 ला डिवाइड केल्यानंतर 6, 18 ला डिवाइड केल्यानंतर 9. ओके. पुढची संख्या याच्याकडे 9 आहे, म्हणजे याला 2 ने डिवाइड होणार नाही, पण या दोनही संख्यांना 3 ने डिवाइड होऊ शकतं, 3 ने भाग जाऊ शकतो, म्हणून आपण इथे 3 लिहूया. 3 दुने 6, 3 त्रिक 9. ओके. जेव्हा आपण मसावी बघतोय, ओके, जेव्हा आपण मसावी बघतोय त्यावेळेला फक्त आपल्याला इकडच्या संख्यांचा विचार करायचा आहे, या संख्या घ्यायच्या नाही. हा दोघांमधला मेजर फरक आहे, लक्ष द्या. जेव्हा आपण मसावी काढतोय त्यावेळेला फक्त आपल्याला या कॉमन आलेल्या संख्या बघायच्या आहेत, यांचा विचार करायचा नाही. पण ज्या वेळेला आपण लसावी काढतोय त्यावेळेला आपण या गुणीला या अशा सर्वच संख्यांचा गुणाकार करणार आहे. ओके. सो आता आपण मसावी काढतोय आणि मसावी काढण्यासाठी फक्त जे कॉमन आलेला भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे, आणि कोण आहे, 2 गुणीला 3. सो 3 दुणे 6. सो 12 आणि 18 या दोन संख्यांचा मसावी आहे 6. पुन्हा लक्षात ठेवा, जेव्हा आपण मसावी काढतो आहे त्यावेळेला फक्त कॉमन फॅक्टर्स घ्यायचे, आणि ज्यावेळेला आपण लसावी घेतोय त्यावेळेला कॉमन फॅक्टरला आपण मल्टिप्लाय करायला जे इकडे आलेले फॅक्टर्स आहेत, ज्यांचे कॉमन निघालेले नाहीयेत, त्यांना सुद्धा घ्यायचंय. ओके. नेक्स्ट पुढे बघा, 15 आणि 21 चा मसावी 3 आहे, तर लसावी किती? ओके. इथे आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, एक 15 आहे आणि एक 21 आहे. मसावी दिलाय आणि लसावी विचारलेला आहे. इथे एक फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दिलेल्या दोन संख्या असतील, ओके, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्या ज्या काही असतील दिलेल्या, ज्यांचा आपल्याला मसावी किंवा लसावी विचारलाय, त्या दोन संख्यांचा गुणाकार या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणीला लसावी असतो. ओके. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणीला लसावी असतो. ओके. बघा, दिलेल्या दोन संख्या किती आहेत, 15 आणि दुसरी संख्या काय आहे, 21. मसावी किती आहे त्यांचा, 3. लसावी आपल्याला दिलेला नाहीये, आपण त्याला x मानूया. तुम्हाला माहिती आहे इकडे दोन संख्या गुणीला, इथे गुणीला असणार, तर इकडे येताना हा काय होणार, भागीला. ओके. याला इकडे येताना आपण काय करणार, भागीला. इथे 15 गुणीला 21, 3 तिकडे गुणीला आहे, 3 इकडे येताना भागाकारासाठी गेला, इकडे राहिला x. x म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, लसावी. ओके. चलो बघूया, आपण इथे भाग देऊया. 3 आणि 15 ला भाग जाईल, 3 5 15, आपल्याकडे राहिला 15 गुणीला 21. x ची किंमत 5 ने जर आपण 21 ला भाग दिला तर 21 5 500, 105 म्हणजे x. लसावी, तर लसावी आपल्याला 105. ओके. फॉर्म्युला लक्षात ठेवा, ह्याच्यावरून आपल्याला पुढची बरीचशी उदाहरणं सोडवायची आहेत. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया.
या टाईपचा एक क्वेश्चन येतो जो की अंश आणि छेदाच्या रूपात आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आहे. काय दिले आपल्याला? 1/2, 3/4, 5/6 आणि 9/10 चा मसावी काढा. ओके, इथे आपण संख्या बघूनच जरा घाबरून जातो की अशा संख्यांचा मसावी किंवा लसावी कसा काढायचा आहे. सोपी ट्रिक आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने जेव्हा संख्या असेल आपण इथे घेऊया x - y आणि a/b आपण इथे समजण्यासाठी घेऊया. ओके, किंवा तुम्ही संख्या पण घेतल्या तरी चालेल. अशा वेळेला जेव्हा अशा सपोज असं तुम्हाला विचारलंय की या अशा संख्यांचा अंश छेदाच्या संख्यांचा मसावी काढा, त्यावेळेला काय करायचंय? वरच्या म्हणजे अंशाचा काढायचा आहे मसावी आणि छेदाचा काढायचा आहे लसावी. जेव्हा तुम्हाला विचारलंय मसावी काढण्यासाठी, ओके, जे विचारलंय ते वरच्या संख्येसाठी आणि जे जे अपोजिट आहे ते खाली. ओके, म्हणजे तुम्हाला मसावी विचारलाय तर मसावी तुम्हाला काढायचा आहे अंशाचा. ओके, मसावी तुम्हाला काढायचा आहे अंशाचा आणि छेदाचं काय असणार आहे? लसावी. ओके, सो सेम आपल्याला विचारलं तसंच लसावी म्हणजे एलसीएम जर विचारला, लसावी एलसीएम जर विचारला तर अंशाचा काय असणार आहे? अपोजिट. पुन्हा सेम की अंशाचा असणार आहे लसावी एलसीएम आणि छेदाचा काय असणार आहे? HCM HCF मसावी. क्लिअर? ओके, जे विचारलंय ते अंशासाठी आणि त्याच्या अपोजिट जे काही क्रिया आहे ते छेदात. ओके, मसावी विचारलाय तर अंशाचा मसावी, छेदाचा लसावी. जर लसावी विचारलाय तर अंशाचा लसावी, छेदाचा मसावी काढायचा आहे. ओके, म्हणजे काय करायचंय आता? इथे वरच्या अंशात असणाऱ्या संख्या आहेत 1, 3, 5, 9 या संख्यांचा काढायचा आहे आपल्याला मसावी. ओके, मसावी. या सगळ्या संख्यांमध्ये जर आपण बघितलं तर कॉमन किती आहे? 1 आहे. 1 चा कॉमन काय असणार आहे? त्यापेक्षा दुसरी संख्या नसणार आहे, छोटी संख्या नाहीये. ओके, तर सगळ्यात सर्वच संख्यांमध्ये कॉमन काय येणार आहे? 1. कारण 1 चे जर आपण फॅक्टर पाडायला गेलो तर 1 चा फॅक्टर 1च, याशिवाय दुसरे फॅक्टर्स येणार नाहीयेत आणि आपल्याला सगळ्यांचे कॉमन पाहिजेत, म्हणून याचा फॅक्टर काय असेल? 1. आणि खालच्या संख्या म्हणजे कोण आहेत? 2, 4, 6 आणि 10 यांचा काढायचा आहे आपल्याला लसावी. ओके, यांचा लसावी कसा काढणार आहे? चला बघूया, आपण काढूया यांचा लसावी सेम आपल्या पद्धतीने. भाग जाईल 2 ने 2 ला भाग दिल्यानंतर 1, बे 2 4, बे 3 6, बे 5 10. ओके, 2, 3, 5 या सर्वच संख्या पुन्हा डिवाइड होणार नाहीये. सो आपल्याकडे आलं 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. 2 गुणिला 2 4, 3 गुणिला 5 15, 15 चोक 60. तर 2, 4, 6, 10 या संख्यांचा लसावी आला 60 आणि वरच्या संख्यांचा मसावी आला 1. म्हणून ह्या सर्व संख्यांचा आन्सर काय असणार आहे? अंशाचा मसावी आला 1 आणि छेदाचा लसावी आला 60. ओके, म्हणून 1/2, 3/4, 5/6 आणि 9/10 या संख्यांचा मसावी आलेला आहे 1/60. 1/60. 1/60. ओके, चला आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. बघ, हा अजून एक वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे आपल्या समोर. 2 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्या आहेत 6x आणि 8x. 6x आणि 8x त्यांचा मसावी आहे 14 आणि लसावी आहे 168. तर दुसरी संख्या कोणती? ओके, त्या दोघांपैकी एक संख्या विचारले, दुसरी संख्या कोणती? ओके, पुन्हा सेम फॉर्म्युला काय दिलेला होता आपल्याला? ओके, फॉर्म्युला आपल्याला दिलेला होता 2 संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, मग 2 संख्या कोणत्या आहेत? पहिली आहे 6x गुणिला दुसरी संख्या आहे 8x. 6x गुणिला 8x बरोबर मसावी आणि लसावीचा गुणाकार. मसावी दिलेला आहे 14, लसावी दिलेला आहे 168.
ओके, हा आहे दोन संख्यांचा गुणाकार. ओके, याला आपण कसं सॉल्व्ह करणार? इथे आपल्याकडे ह्या जेव्हा दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, ते या दोघां संख्यांचा आपण गुणाकार करणार आहे. 6 × 8, 6 × 8, 48 आणि x गुणिला x. काय राहिलं आपल्याकडे? x चा वर्ग. इकडे पुन्हा सेम आपल्याकडे आहे 14 गुणिला 168. पुन्हा ह्या इथे चिन्ह काहीच नाही दिलेलं, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. सो 48 गुणिला x स्क्वेअर, हा इथे गुणाकार, इकडे जाताना काय होणार? भागाकार. इकडे आपल्याकडे राहिला फक्त x स्क्वेअर. इथे येणार 14 गुणिला 168 छेदात, म्हणजे भागाकार करण्यासाठी 48. ओके, सो आपण या ना भाग देऊन घेऊया. बघा, लक्ष द्या, 8 ने डिवाइड होतोय. 8 सक 48. भाग देताना नेहमी काळजी घ्यायची अशा पद्धतीने की दोन्ही वरती अंशात आणि छेदात एकाच कॉमन संख्येने भाग जाईल. असं नाही करायचं खाली 8 ने दिला वरती 9 ने दिला, असं होता कामा नाहीये. ओके, दोन्ही ठिकाणी आपल्याला 8 नेच भाग द्यायचा आहे. बघा, इथे आपण 48 ला 8 ने भाग दिला, सो आपलं आन्सर आलं 8 सक 48. 8 सक 48. ओके, 168 ला आपण भाग देऊया. 8 दुने 16, 8 1 8. ओके, सो आपल्याकडे संख्या काय राहिल्यात नंतर? 14 गुणिला 21 गुणिला 6. ओके, 6 ने पुन्हा 21 वरती आहे, 6 आहे. 3 ने पुन्हा दोनही संख्यांना भाग जाऊ शकतो. 3 ने आपण भाग देऊया. 3 दुणे 6, 3 7 21. 3 दुणे 6, 3 7 21. पुन्हा इथे 14 आहे, 2 ने भाग जाईल. बे 1 बे, बे 7 14. ओके, तर आपल्याकडे काय राहिलं संख्या? 7 गुणिला 7, 7 गुणिला 7. आणि आपल्याला काय पाहिजे? x स्क्वेअर. ओके, सो x स्क्वेअर म्हणजे काय? 7 चा स्क्वेअर. याला तुम्ही गुणाकार करायची गरज नाही. जर x चा स्क्वेअर काय असतो? x गुणिला x. x गुणिला x बरोबर 7 गुणिला 7. तर x ची किंमत किती आली? 7. मी पुन्हा डबल एक्सप्लेन करते. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. ओके, हा इथून भाग आपण पुन्हा एकदा बघूया. ओके, 6 गुणिला 8 48, x गुणिला x स्क्वेअर, आणि इकडे आपल्याकडे आहे 14 मसावे आणि लसावीचा गुणाकार. ओके, सो 48 इथे आपल्याकडे राहिला फक्त x स्क्वेअर. इथे आहे 14 गुणिला 168 48, जो की इकडे येताना छेदात जाणार. क्लिअर? इथून पुढे व्यवस्थित बघा. 8 ने आपल्याला दोनही ठिकाणी भाग जातोय, 168 ला पण आणि 48 ला पण. सो आपण दोघांना भाग देऊया. 8 सक 48. ओके, 168 ला भाग देऊया. 8 दुने 16, 8 दुने 16 आणि पुन्हा एक 8 उरलाय. 8 1 8. ओके, आता आपल्याकडे संख्या राहिल्या आहेत 14 गुणिला 21 आणि छेदात आहे आपल्याकडे 6. ओके, ह्याला जर आपण भाग दिला, इकडे आपण लिहूया पुन्हा. ओके, याला जर आपण भाग दिला तर आपल्याकडे पुन्हा याला भाग जाईल 3 ने. 3 दुने 6, 3 7 21. पुन्हा आपण 3 ही कॉमन संख्या घेतली आणि दोघांना भाग दिलाय. पुन्हा आपल्याकडे 2 आहे, 14 आहे. सो बे 1 बे, बे 7 14. ओके, आपल्याकडे राहिलं x स्क्वेअर गुणिला 7 गुणिला 7. मिनिमम कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. पुन्हा आपण 7 गुणिला 7 49 करणार नाहीये. ओके, मिनिमम कॅल्क्युलेशन करायचंय. म्हणून हा पण 7 गुणिला 7 आहे. x म्हणजे x स्क्वेअर म्हणजे काय असतो? x चा वर्ग म्हणजे काय? x गुणिला x. तर इथे आपल्याला काय मिळालं? x बरोबर 7. ओके, x बरोबर 7. ठीक आहे, आपल्याला विचारले दुसरी संख्या. आपल्याला आतापर्यंत मिळाली फक्त x ची किंमत. आपल्याला त्यांनी विचारली आहे दुसरी संख्या. सो दुसरी संख्या काय आहे? 8x. दुसरी संख्या काय आहे बघा? दुसरी संख्या आहे 8x. ओके, सो इथे आपण लिहिणार 8 आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण x ची किंमत. तर x ची किंमत आहे 7. ओके, सो 7 गुणिला 8. 7 गुणिला 8 आपलं आन्सर आलं 56. 56. ओके, क्लिअर? नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया.
उदाहरण पण वेगवेगळ्या टाईपचं घेतोय. एक उदाहरण नेहमी प्रत्येकापेक्षा आपल्याला वेगळं बघायला मिळतंय. लसावी आणि मसावी प्रकारातले जेवढे पण टाइप्सचे एक्झाम्पल्स आहेत, 19-20 प्रकारचे टाइप्स याच्यामध्ये येतात, ते सगळे आपण एक एक उदाहरणामधून कंप्लीट केलेत. ओके, बघा, दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/5 पट आहे. जर मसावी 15 असेल व एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या कोणती? ओके, मसावी हा लसावीच्या 1/5 पट आहे. मसावी दिलेला आपल्याला 15 आणि एक संख्या दिलेली 45, तर दुसरी संख्या कोणती? ओके, बघा, लक्ष द्या. मसावी आपल्याला दिलाय लसावीच्या 1/5 पट. ओके, जितका काही लसावी असेल त्याच्या किती येतो? 1/5 पट. मसावी आपल्याला दिलेला आहे 15. ओके, मसावी काय दिलेलं आहे आपल्याला? 15. मग हा इकडे गुणिलाय, हा 5 का इकडे गुणिला, हा इकडे जाताना काय होणार? सॉरी, हा 5 इकडे भागिलाय, हा इकडे जाताना होणार गुणाकार. इकडे भागाकार आहे, छेदात आहे किंवा छेदात आहे, ते इकडे जाताना होणार अंशात, आणि इकडे आपल्याकडे काय राहणार? लसावी. सो लसावी बरोबर 15 गुणिला 5. ओके, 15 गुणिला 5. ओके, हा आपल्याला मिळाला लसावी 75, किंवा ऍज इट इज त्याला तुम्ही सोप्या कॅल्क्युलेशनसाठी इतकाच ठेवला तरी चालेल. ओके, नंतर आपल्याला दिलाय की एक संख्या आहे 45, तर दुसरी संख्या कोणती? पुन्हा फॉर्म्युला वापरा की एका बाजूला दोन संख्यांचा गुणाकार. एक संख्या 45 आहे, दुसरी संख्या आपल्याला दिलेली नाहीये, तिला आपण x मानूया. लसावी आणि मसावी दोन्हीही आपल्याला मिळालेले आहेत. लसावी आहे आपल्याकडे, मसावी आहे आपल्याकडे 15, लसावी आपल्याला मिळालाय 75. ओके, सो आपल्याला दुसरी संख्या आता इझिली काढता येणार आहे. x बरोबर 15 गुणिला 75. 45 ला जेव्हा इकडे येणार, आता तुम्हाला कळलंय की इथे काय असेल? छेदात ती संख्या येणार आहे. आपण डिवाइड करूया. 15 × 15, 15 त्रिक 45, आपल्याकडे राहिला 75/3. ओके, सो 3 ने आपण 75 ला भाग देऊया. 3 दुणे 6, 1 उरला, 3 5 15. याला तुम्ही उभ्या पद्धतीने सुद्धा भाग देऊ शकता जर तुम्हाला इथे कन्फ्युज होत असेल तर. 3 आणि इथे 75. 3 दुणे 6 आणि 3 5 75. ओके, सो दुसरी संख्या काय मिळाली आपल्याला? 25. दुसरी संख्या असेल, जे आन्सर आपल्याला आलंय ते आहे 25. ओके, पुन्हा बघूया. इकडे 45 आहे, 45 छेदात गेला. ओके, इथे आपण काय केलं? 15 आणि 45, 15च्या टेबलमध्ये 45 येतोय, सो मी डायरेक्टली भाग दिला. 15 × 15, 15 त्रिक 15 गुणिला 3 45, तर छेदात आला 3 आणि वरती काय आहे? 75. तुम्ही 3 ला डायरेक्टली 75 ने भाग दिला, मला उत्तर मिळालं 25. तर दुसरी संख्या काय असणार आहे? 25. ओके, ओके, हा अजून एक वेगळ्या टाइपचे एक्झाम्पल आहे. बघा, कोणत्या लहानात लहान संख्येला 18 ने भागले तर बाकी 8 उरते, 24 ने भागले असता बाकी 14 उरते आणि 36 ने भागले असता बाकी 26 उरते. ओके, ठीक आहे. म्हणजे काय की इथे काय करायचंय बघा, लक्ष द्या. इथे हा ट्रिकी प्रॉब्लेम आहे आणि इथे तुम्हाला इझी वेने आपण बघूया. अशा पद्धतीचा ज्यावेळेला प्रॉब्लेम विचारलाय त्यावेळेला काय करायचंय? 18 ने भागले असता बाकी काय यायला पाहिजे? 8. जी काही बाकी आहे ती आपल्याला याच्यातून वजा करायची. 18तून 8 वजा केल्यानंतर किती उरले? 10. 24 ने भागले असता बाकी उरते 14. 14 बाकी 24 मधून वजा करायचे, 10 आपल्याकडे उरलेत. 36 आहे, 36 ने भागिले असता बाकी उरते 26. सो 36 मधून 26 वजा करायचे. आणि इथे काळजी घ्यायची आहे की तीनही ठिकाणांमध्ये, तीनही संख्यांमधून वजाबाकी केल्यानंतर कॉमन संख्या यायला पाहिजे, जसं की 10 10 10, तीनही ठिकाणातून कॉमन. तर इथे जर आन्सर वेगवेगळा येत असेल तर हा प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह होणार नाही. ही ट्रिक आहे
की तुम्हाला इथे सेम आन्सर्स यायला पाहिजे तीनही संख्यांचे. मग पुढे काय करायचंय, पहिल्यांदा काय केलं आपण, ज्या काही संख्या दिल्या त्याच्यातून ज्या बाकी येते त्यांना वजा केलं आणि वजाही केल्यानंतर तिघही संख्यांचं उत्तर समान आलेलं आहे. पुढची स्टेप आहे, ज्या काही दिलेल्या संख्या आहेत 18, 24, 36 या तीनही संख्यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी. ओके, लहानात लहान संख्या विचारली, तिघही संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. ओके, बघूया. 18, 24, 36. ओके, 2 ने भाग जाणार, 9 दुने 18, 12 दुने 24, 18 ने भाग दिल्यानंतर 18 दुने 36. यापैकी 9 ला भाग जाऊ नाही शकत, पण 2 ने 12 आणि 18 ला भाग जाणार. सो आपण कंटिन्यू करूया. 9 ऍज इट इज लिहूया. बेसक 12, 9 दुने 18. ओके, आता तीनही संख्यांना 3 ने भाग जाऊ शकतो. 3 त्रिक 9, 3 दुने 6, 3 त्रिक 9. 3 पुन्हा कॉमन येणार आहे. ओके, आणि 2 हा असा भाग आहे की 2 ला भाग जाणार नाहीये. ओके, सो आपण इथे लिहूया यांचा लसावी काढण्यासाठी. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2. बे दुने 4. ओके, 4 त्रिक 12 आणि 3 दुने 6, 12 72. उत्तर काय आलं, 12 72. या सगळ्याच गुणांचा जर गुणाकार केला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2 तर आपला आन्सर येत आहे 72, 72. पुढे काय करायचं, इथे आन्सर थांबलेला नाहीये. नेक्स्ट पुढची स्टेप काय, फर्स्ट स्टेप ही, सेकंड स्टेप ही आणि थर्ड स्टेप. इथे बघा 72. ओके, आपल्याला बाकी उरेल अशी संख्या बघायची आहे. सो इथे काय करायचं, जे काही आन्सर आलंय, कॉमन संख्या जी आन्सर आली ती तुमच्या एलसीएम मधून वजा करायची आहे. 72 मधून 10 वजा करायचे आहेत. सो तुमच्याकडे आन्सर येतं 62. तर 62 झालं याचा आन्सर. ओके, 62 झालं याचं आन्सर. ओके, म्हणजे 62 ही संख्या आहे जिला 18 ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरणार आहे, 8. 24 ने भाग दिल्यानंतर बाकी उरणार आहे 14. ओके, सो सेम अशा पद्धतीने. सो याचा आन्सर काय असणार आहे, 62. कसं सॉल्व्ह करायचंय, पहिल्या स्टेप मध्ये दिलेल्या तीनही संख्यांमधून बाकी वजा करायची, जे काही उत्तर असेल ते कॉमन असायला पाहिजे. सेकंड स्टेप, दिलेल्या संख्येत ज्या काही संख्या आहेत त्यांचा एलसीएम काढायचा. थर्ड स्टेप, सो जो काही एलसीएम आहे त्या एलसीएम मधून जे उत्तर आलेलं आहे ते आपल्याला याच्यातून वजा करायचं आहे. क्लिअर? ओके, आजच्या सेशन मधलं हे आपण शेवटचं उदाहरण बघूया. ओके, आणि मग आपण पुढच्या भागामध्ये उर्वरित उदाहरणं बघूया. तोपर्यंत तुम्ही या सगळ्यांचा व्यवस्थित पद्धतीने सराव करा. बघा, शेवटचं उदाहरण, 200 झेंडूची आणि 175 गुलाबाची फुलं आहेत, त्यांची सारखीच फुले असणारी, ओके ठीक आहे, आपण मानूया की गजरे तयार करायचे आहे, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले येतील. ओके, एक वर्ड आपला तिथे मिसिंग आहे. 200 झेंडूची आणि 175 गुलाबाची फुले आहेत, सारखीच फुले असणारे आपल्याला काही हार तयार करायचे आहेत, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुलं असणार आहे, जास्तीत जास्ती. ओके, जास्तीत जास्ती म्हणजे काय असणार आहे, एलसीएम और एचसीएफ. ओके, ऑब्विसली एचसीएफ. ओके, सो आपण यांचा एचसीएफ काढूया. बघा, 200 आणि 175. 2 ने भाग देण्यापेक्षा डायरेक्टली आपण या संख्यांना 25 ने भाग देऊया. दोन्हीकडे 25 ने भाग देईल. 2 ने पण गेलं तरी चालणार आहे, फक्त संख्या वाढणार आहे. ओके, 25 8 200, 25 7 175. इथून पुढे भाग जाणार नाही, कारण 7 आणि 8 ह्या दोघही संख्यांमध्ये कॉमन नाहीये. ओके, मग इकडची कॉमन असणारी संख्या कोण आहे, 25. आणि मसावी मध्ये आपण काय घेतो, फक्त 25 म्हणजे कॉमन असणारा भाग. सो 200 आणि 175 जी काही फुलांची संख्या आहे या दोघांचा मसावी आलेला आहे 25. म्हणून एका हारामध्ये जास्तीत जास्त आपल्याला सारखे हार बनण्यासाठी
25 फुलं घेणं आवश्यक आहे. ओके, ठीक आहे मित्रांनो, इथे आपण हा आपला टॉपिक संपवूया. ओके, असे नवनवीन व्हिडिओ आपण स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून बघणारच आहे. ओके, धन्यवाद.